जीवन
गोरस घ्या म्हणे हरी. हे वरचा बॉक्स तुला असं करता येईल नाही, आवाज मोकळा नाही. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातु मुनिनैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमानं पांडुरंगा करो दुसरे चरण कृपादाने कथेचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा तुसरी काही चणेने बोलितो वचन अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठला विठला कोणी एकी बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपरायण नामदेव बाबा दोडवीरकर यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गोपाळ बाबा महाराज वहाड व हरिभक्तीपरायण गोविंद बाबा महाराज वहाड यांच्या कृपाशीर्वादाने गेल्या 55 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं यावर्षीचं हे 56वे वर्ष आहे। या निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी पारायण व दासबोध पारायण सोहळा या ठिकाणी सुरू आहे। गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। आज आपल्या या सप्ताहाची सांगता आहे। त्या सांगतेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण एकत्रित आहोत। आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज पाटील यांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे। हरिभक्तीपरायण भागवत महाराज आणि आमचे हरिभक्तीपरायण अत्यंत उत्तम मृदंगी नाही का चंद्रकांत महाराज ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हणजे आपण सगळेजण आहात आमचे रामकृष्ण महाराज आणि सगळ्यांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांची धावपळ मी पाहतो सकाळपासून नाही आणि त्यांच्या अत्यंत प्रयत्नाने हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या भागामध्ये येत असताना आम्हाला आनंद हा आहे की तुमच्याच भागातले एक महाराज याच परिसरातले एक महाराज ज्यांचं नाव होतं अक्षानंद महाराज अक्षानंद स्वामी ते आमच्याकडे होते। 40-50 वर्षापासून आमच्या भागामध्ये राहत होते। कोणचं गाव होतं त्यांचं दिलीप भाऊ? कणे कणे पेन कणे। अच्छा। आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आमच्या भागामध्ये फार मोठी क्रांती केली विदर्भामध्ये। ज्यांना अजिबात परमार्थाचं वळण नाही त्यांना मार्गावर आणण्याचं काम ज्यांनी विदर्भामध्ये केलं एका अत्यंत दुर्गम भागामध्ये केलं ते आपल्याच भागातले होते। पूर्वी त्या खऱ्या अर्थाने शिक्षक होते, नंतर त्यांनी संन्यास घेतला। जवळजवळ 50 वर्ष आमच्या भागामध्ये परिसरामध्ये ते राहिले आणि या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांना सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमचे दिलीप भाऊ आणि आमचे ज्ञानेश्वर भाऊ यांनी त्यांना अत्यंत प्रेम लावलं। त्यांचंही सुद्धा यांच्या घरावर फार मोठं प्रेम होतं। त्यांना शेवटपर्यंत त्यांनी सांभाळलं। मागल्या वर्षी ते शांत झाले।
तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या परिसरातून आलेली काही मंडळी आहे, त्यामध्ये आमचे दत्ता पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेजण आहात. सगळ्यांची नावं मला माहीत नाही, पण सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या उपस्थितीमुळे हा उत्सव 56 वर्षापासून सुरू आहे. 56 वर्ष एखादा उत्सव चालवणं ह्या गोष्टी अत्यंत कठीण असतात. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी पूर्वी हा उत्सव चालत होता त्या ठिकाणी आता विमानं येत आहेत. म्हणजे इतक्या दिवस उत्सव चालवल्यानंतर महाराज विमानं येत असतात. 56 वर्ष सतत उत्सव चालवल्यानंतर म्हणजे आताच तुम्हाला घेण्यासाठी येणार नाही, पण ज्या वेळेला येतील त्यावेळेला मात्र नक्कीच तुमच्यासाठी विमान आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. 25वं वर्ष आपण पूर्ण केलं ज्या वेळेला याचा तो रौप्य महोत्सव होता. 50वं वर्ष काय वास्तव होतं. एक स्वर वेगळा वाजतो. वाजव वाजव. बस ते काय वाजतं. इकडचं वरचंच वाजव. वेगळा आवाज आहे तुमचा. आवाज वेगळा आहे तुमचा. पंचम पासपोर्टला चालत नाही तो पंचम. त्याचं माझं वावळा आहे, कारण तो पंचम आहे, मी पासपोर्ट आहे. रौप्य महोत्सव आपण साजरा केला. या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने साजरा झाला. आता 75 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला या महोत्सवाचा तो अमृत महोत्सव असेल आणि या महोत्सवाला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला या महोत्सवाची ती शताब्दी असेल किंवा हिरक महोत्सव असेल. माझी तर अशी इच्छा आहे महाराज की या महोत्सवाला 25 वर्ष झाले त्यावेळेला सुद्धा आपण होता, 50 वर्ष झाले त्यावेळेला सुद्धा आपली उपस्थिती होती, पण 75 वर्ष ज्या वेळेला होतील ना त्यावेळेला सुद्धा आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला या सप्ताहाला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला मला असं वाटतंय की काल्याचं कीर्तन माझंच असलं पाहिजे. हे टाळ्या नेमक्या आहेत कशा. हे 50 वर्ष तुम्ही आम्हाला बोलावणार नाही, तिच्या टाळ्या आहेत ना. असो, चांगल्या लोकांना आयुष्य भेटलं पाहिजे ही माझी इच्छा नाही, हे माझ्या नामदेव महाराजांची इच्छा. चांगली माणसं खूप दिवस जगली पाहिजेत ही अपेक्षा नामदेव महाराजांची सुद्धा होती आणि म्हणून हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि या महोत्सवाची ही सांगत आहे. मला वाटते 7 दिवसाचा होता. या सप्ताहाची ही सांगत आहे. सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते, म्हणून आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. मला असं म्हणायचं आहे की सप्ताहाचे दिवस 7च का असतात. 7च का असतात. सप्ताह म्हटलं की 7 दिवसच का असतो. महोत्सव महिन्याचा असेल तर सप्ताह 7 दिवसाचा का असतो. हे 7 दिवस आपल्याला काय संदेश देऊन जातात. 7 दिवसाचा संदेश आहे की सप्त्यातले 7 दिवस आपल्याला असं म्हणतात की बाबा रे या 7 दिवसामध्ये तुम्ही सावध झालं पाहिजे. सावध झालं पाहिजे. या 7 दिवसामध्ये तुम्ही सावध झालं पाहिजे. याचं कारण 7 दिवसामध्ये सुद्धा चांगलं ऐकणारी माणसं मुक्त होऊ शकतात. परीक्षेत दिवसा
अत्यंत प्रेमाने जर तुम्ही श्रवण करत असाल तर हे 7 दिवस तुमच्या जीवनातले अत्यंत मोलाचे ठरल्याशिवाय राहणार नाहीत. मी सांगेन की श्रवण कसं केलं पाहिजे महाराज, श्रवण कसं केलं पाहिजे सांगतोय तुम्हाला. कीर्तन कसं ऐकलं पाहिजे, कथा कशी ऐकली पाहिजे सांगतोय बघा. काय झालं, 10वी मध्ये नापास झालेल्या मुलाला आईने मारलं. त्याला राग आला, तो घरातून निघून गेला. थोडक्यात सांगा, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष झाले घरी यायला तयार नव्हता. पत्र नाही, फोन नाही, कुठं आहे हे माहीत नाही. घरातली माणसं धीरे धीरे विसरत चालली होती, पण आई मात्र विसरायला तयार नाही. आई कसं विसरेल महाराज. आई सारखी रडत होती, सारखी रडत होती, देवाजवळ प्रार्थना करत होती, मोठमोठे नवस करत होती. कुठं असेल माझं पोरग म्हणून विचार करत होती. कधी कधी तिचा विचार अनुचित होत होता ना, मोठ्याने हांबरडा फोडत होती आणि म्हणत होती, नाही रे बाबा देवा, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते सुखाने असलं पाहिजे. माझ्याशी नाही बोलला तरी चालेल, मला नाही भेटला तरी चालेल, मी तशीच मरून जाईल, पण माझं पोरग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते अत्यंत सुखाने असलं पाहिजे हीच इच्छा आहे रे बाबा माझी देवा. असं माझ्या मनामध्ये वेगवेगळं काही होऊ नको देऊ रे राजा. मी माय आहे त्याची. माईचं अंतकरण मायलाच माहीत असते. माईचं अंतकरण दुसऱ्याला कसं करणार महाराज. माईचं अंतकरण करण्यासाठी मायच व्हावं लागते, मायच व्हावं लागते. ते मुलालाही समजत नाही की आपलं माईचं अंतकरण आपल्याबद्दल काय आहे म्हणून. मुलाला समजत नाही की माय आपल्यावर किती प्रेम करते म्हणून. मुलाला समजत नाही म्हणून तर मुलं लग्न झाल्यानंतर माईशी प्रेमाने बोलत नाही बोलत. त्याचं कारणच त्यांना समजत नाही की माईने आपल्यावर किती प्रेम केलंय म्हणून. ते लहान असतात. पण लक्षात ठेवा, माय आपल्या मुलाची सारखी वाट पाहते. मुलगा मात्र घरी यायला तयार नाही. एक दिवस देव्हाऱ्यासमोर बसलेली असताना एका बाहेरून एका भिकाऱ्याचा आवाज येतो, ताई भिक्षावाळ. भिक्षावाळ म्हटल्यानंतर ताई एक कोरभर भाकर आपल्या हातात घेते आणि त्या भिकाऱ्याच्या दिशेने निघते. एक वाक्य बोलेल बघा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये कधी कधी दुःख येणं महत्वाचं असेल. लक्षात ठेवा, ज्याने कधी दुःखच पाहिलं नाही ते दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होत नसतात. अगोदर त्या दुःखातून आपण जाणंही महत्वाचं असते, त्याशिवाय दुसऱ्याचं दुःख कसं समजेल. पण प्रपंचामध्ये कधी कधी दुःख येण्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. सुखामध्ये तर माणसं विसरत असतात, दुःखामध्ये तर माणसं नामचिंतन करत असतात. सुखामध्ये विसरण्याची शक्यता असते. सर्व सुख सर्व आनंद ज्याला भेटतोय ना ते देवालाही विसरतात महाराज. म्हणून आजही कीर्तनाला जी माणसं येतात तर ती फार श्रीमंत माणसं येत नाही, सामान्य माणसं येतात. त्यांचा प्रपंच खऱ्या अर्थाने दुःखाचा असतो, त्याच्यातून त्यांना बाहेर पडायचं असतंय म्हणून बिचारे आराधना करतायत. एकदम देवाने ज्यांना समृद्ध केलं ते लोक इकडे पाठ फिरवतात. याचा अर्थच असा आहे, सगळे सुख ज्या वेळेला प्रपंचामध्ये भेटतायत ना त्यावेळेला माणसं देवाला विसरायला सुद्धा मागं पुढे पाहत नाहीत. म्हणून देवाची आठवण यावी असं वाटत असेल ना तर जीवनामध्ये कधीतरी दुःख येणंही महत्वाचं असेल. कन्हैया प्रसन्न होता आत्यामध्ये. त्याच्या आत्याचं नाव होतं कुंती. कुंती आत्याच्या समोर उभा राहिला आणि कुंती आत्याला म्हणतोय, आत्या मी तुझ्या समोर उभा आहे ना, तो कन्हैया म्हणून नाही, आज मी देव म्हणून आहे. अरे माझ्या ताब्यात आहे सगळे. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथे. ऐसा ऐसा मी भगवंतू, मी तो आहे, मी तो आहे. हे सगळं ऐश्वर्य आहे माझ्याकडे. सांग आत्या तुला आता मी काय देऊ. आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे, सांग मी काय देऊ. तो म्हणशील ते मी द्यायला तयार आहे. मी काय देऊ शकत नाही. एशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. औदार्य देवनी कर्ण हाती कीर्ती दिगंती भाकविली. असं आहे मी तिला याचं सगळं ऐश्वर्य. सांग आता मी तुला आज काय देऊ. तू जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे आत्या. सांग मी तुला काय देऊ. आत्याचे डोळे डबडबले, आत्याचे ओठ थरथरले आणि आत्या म्हणते, कन्हैया खरंच देशील. म्हटले हा, शपथ घेऊन सांगतो आत्या, तू जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेला आत्या कन्हैयाकडे पाहते आणि कन्हैयाला म्हणते, कन्हैया मला जर तुला काही द्यायचं असेल ना दादा तर फक्त एकच गोष्ट दे, मला मरेपर्यंत दुःख दे. दुःख दे. मागेल महाराज कोणी असेल, मागेल कोणी असेल, मागेल कोणी.
माझी कुंती माता दुःख मागते. कन्हैयाचे डोळे सुद्धा भिजतात महाराज. कन्हैया म्हणतोय की आत्या, जन्मापासून तर आतापर्यंत तू दुःख भोगते. जन्मापासूनचं दुःख जर सांगायला लागलो तर अर्धा तास लागेल बघा कीर्तनामध्ये. इतकं दुःख भोगते तू आत्या. तुझं पोट भरलं नाही अजून दुःखाने, अजून दुःखच मागतंय. राजा झाले तुझे मुलं, आता तरी काही चांगलं मागून घे. आणखी दुःख मागते. त्यावेळेला आत्याने सांगितलं, खरं सांगू का कन्हैया, अरे दुःख होतं दादा म्हणून तर तू आमच्या जवळ होता. दुःख होतं म्हणून तर तुझं स्मरण होतं. तुझं स्मरण जर होत असेल आणि ते जर दुःखाने होत असेल आणि सुखामध्ये विसरण्याची शक्यता असेल तर तुझं स्मरण होण्यासाठी आम्हाला मरेपर्यंत तू दुःख दिलं तरी चालेल. फक्त आमची इच्छा एवढीच आहे, तुझा विसरण व्हावा. लक्षात आलं ना? दुःखाला घाबरू नका. दुःखाला वेळ द्या, येऊ द्या. त्याच्यामध्ये नैराश्यात जायचं नसते. एकदम माणसाने प्रतिक्रिया द्यायच्या नसतात. काही दिवस थांबायचं असते. 4-5 महिने थांबल्यानंतर परिस्थिती बदलत असते. 4-5 महिन्याच्या अगोदर जे इलेक्शन झालं ती परिस्थिती वेगळी होती. आता दुसरं झालं ती परिस्थिती आणखी बदलली. थोडं थांबलं पाहिजे ना, थांबलं पाहिजे. हे मी उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला. घरामध्ये सुद्धा थांबलं पाहिजे, दुःखाला सुद्धा वेळ दिला पाहिजे. हे आजच्या कीर्तनातलं सूत्र आहे असं समजा. एखादं बेड जर झालं ना तर मला असं वाटतं त्याला लवकर चिरा मारू नका. थोडे कष्ट सहन करा. थोडे दिवस जाऊ द्या. ते एक दिवस फुटल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. पोरभर भाकरी आपल्या हातात घेतली त्या माईने. बाहेर निघाली देण्यासाठी त्याने भिकाऱ्याने आपली झोडी अशी पुढे केली. त्या झोडीमध्ये भाकरी वाढत असताना भिकाऱ्याचं लक्ष ताईच्या चेहऱ्याकडे गेलं. ताईचे दोन्ही डोळे पाजरत होते, रडत होते. भिकाऱ्याने आपली झोडी आवरून घेतली आणि भिकारी म्हटला, ताई मला भीक वाढायसाठी जर तुला काही घरून त्रास होत असेल तर नको वाढू, मी पुढच्या घरी जातो. आम्हाला अनेक घरं असतात ताई, आम्ही भिकारी आहोत. येतोय म्हणून भिकारी निघाला. ताईचा कंठ दाटून आला. ताई म्हटले, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे मी. दादा म्हटल्यानंतर भिकारी परत फिरला आणि भिकारी म्हणतो, ताई आजपर्यंत मला भीक वाढणारे खूप भेटले पण दादा म्हणणारे फक्त तू भेटलीस. काय झालं, का रडते? ओढलं गेलं. 10वी मध्ये नापास झालंय म्हणून मी एक चापट मारली त्याला. चूक झाली माझी. गेलंय मला सोडून. 5 वर्ष झाले सारखे वाटतात. एकदार दिसलं ना मेली तरी चालेल बघ. एकदार फक्त पाहू दे त्याला. कसं आहे ताई तुझं पोरगं? सावळा वर्ण आहे त्याचा. बांधा कसं आहे? सडपातळ बांधा आहे. नाक कसं आहे? सरळ नाक आहे. केस कसे आहेत? कुरडे केस आहेत. आणि ताई त्याच्या डाव्या गालावर मोस आहे का? म्हटलं हा, डाव्या गालावर मोस आहे. चिंता करू नको, पाहलंय मी त्याला. तो जसा तुझा पोरगा आहे तसाच तो माझा भाचा आहे. मला दादा म्हटलंय तू. 8 दिवसामध्ये तुझं पोरग मी घरी आणून दिल्याशिवाय राहणार नाही. मला आता सांगा तुम्ही, 5 वर्षापासून हरवलेल्या मुलाची वार्ता किती प्रेमाने ऐकेल आई? किती प्रेमाने ऐकेल? नाही ऐकणार? नाही थांब जरा, माझं दूध गॅसवर ठेवलेलं आहे ते उतू जाईल, ते खाली उतरून येते मग ऐकते तुझं असं म्हणे. थोडं थांब जरा, भाकरी ताव्यावर आहे ती जरा पलटून येते मग तुझ्याशी बोलते असं म्हणे. थांब जरा, नळ चालू आहे बकेट त्याखाली लावलेली आहे ती नळ बंद करून येते असं म्हणे. असं म्हणे. आपल्या चुकलेल्या मुलाची शुद्धी वार्ता जितक्या प्रेमाने माय ऐकते ना तितक्या प्रेमाने तुम्ही हरिकथा ऐका. ही हरिकथा 7 दिवसात तुम्हाला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. पण तसं आपण ऐकत नाही. आपलं सगळं लक्ष, सांगणाऱ्याचं लक्ष वेळेकडे असते. आता काय काय लक्ष असतं, वेगवेगळं लक्ष असतं. आलात ना, वेळ दिलाय ना तुम्ही, बसणार आहात ना इथं, आणखी 1 तास तुम्हाला बसायचं आहे ना.
12 वाजता आपलं सांगता होणार आहे ना, नंतर नक्की ठरलेली पंगत आहे ना, तर मग आतापासून पंक्तीचा विचार केल्यापेक्षा आता कीर्तनाचा विचार करा ना. श्रावणाचे विषे बैसावे मोनी, विषय आहे म्हणून सांगून दे. समजा एखाद्या मुख्यमंत्र्यासोबत तुमची बैठक असली नाही का, मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला बोलावून घेतलंय, त्यांच्यासोबत तुमची बैठक आहे, जाल मधातून उठून तुम्ही. काही सर्व्हिसवरचे लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांची बैठक कलेक्टर सोबत आहे, जाल उठून तुम्ही. मग कलेक्टरच्या बैठकीला जर इतकं महत्व आहे, मुख्यमंत्र्याच्या बैठकीला जर इतकं महत्व आहे, तर ही बैठक जगन्यंत्या परमात्म्याची बैठक आहे. कीर्तनामध्ये तुम्ही बसलेले असता, पण देव मात्र उभा असतो. तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा, रंग भरी कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत, तेथे असे देव उभा. अशी कीर्तनाची मर्यादा आहे. असो, आपण अत्यंत प्रेमाने ऐकताय असं मी समजतो. आजचा आपला सांगतेचा दिवस आहे. सप्ताची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते, म्हणून आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपला अनुभव प्रगट करतात. परमार्थातलं वय हे वर्षाने मापल्या जात नाही, परमार्थातलं वय हे दिवसाने मापल्या जात नाही, तर परमार्थातलं वय अनुभवाने मापल्या जातं. तुम्ही किती दिवसापासून परमार्थ करता याहीपेक्षा तुम्ही परमार्थातला काय अनुभव घेता हे अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत तुम्हाला आंतरिक समाधान प्राप्त होणार नाही. पारमार्थिक अनुभव येऊ नये याच्यासाठी देव प्रयत्न करत असतो, याच्यासाठी मायेचा प्रयोग करत असतो. मायेला सोडून देतो, हे तिकडेच राहिले पाहिजेत, हे माझ्याकडे येऊ नये, हे तिकडेच राहिले पाहिजेत, हे माझ्याकडे येऊ नये. आणि म्हणून माया हा आळ पडदा असते, ती आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाही, चांगले अनुभव येऊ देत नाही. पण त्या मायेचा पडदाही पार करून जे पुढे जात आहेत ना महाराज, त्यांचा अनुभव मात्र समाजाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आळवस्त्र भगवान हे आळवस्त्र ठेवतायत नाही का मायेचं, म्हणून तर म्हणावं लागलं, आवारी आवारी आपुली माया, आवारी आवारी आपुली माया, आपली माया आवर देवा. ही माया फार भयंकर आहे. अनेकांना फसवलं या मायेने. नारदाचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव घेतलं, उंच म्हणावं लागलं होतं, आणखी आवाज बसला असता. आणि म्हणून ही माया आपल्याला त्याच्यापर्यंत जाऊ देत नाही. ही माया ही पार करून जे पुढे जात आहेत ना, ते मात्र खऱ्या अर्थाने अनुभवाने आपल्याला शिकवल्याशिवाय राहत नाही. माया फार वाईट असते. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा मायेने खूप त्रास दिलाय. बायको मेली हो त्यांची, हा मायेचाच त्रास होता. संतू नावाचा मुलगा मेला, हा मायेचाच त्रास होता. ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लावलं, मायेचाच त्रास होता. एखाद्या साधूच्या अंगावर 108 वेळेला थुंकल्या गेलं, हा मायेचाच त्रास होता. पण त्या मायेला अजिबात किंमत न देता हे साधू पुढे निघाले, हे पुढे निघाले. आणि म्हणूनच मला असं वाटतं त्यांचे अनुभव आपल्या कामी आले. महाराज म्हणतात, हा अनुभव घेण्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागतात. अनुभव घेण्याच्या इच्छेने जरी सगळे लोक मार्गस्थ असले
तरी पलीकडचा काठ एखाद्याच माणसाला दिसत असतो. आस्तेची ये महापुरी रिगताची कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. विपायला म्हणजे एखादा विपायला निघे. अनुभव घेणं ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला विचारलं इतक्या दिवसापासून तुम्ही करताय तुमचा काय अनुभव आहे? विठाला विठाला एवढ्या दिवसापासून तुम्ही परमार्थ करताय, एवढ्या दिवसापासून तुम्ही कीर्तन करताय, तुमचा काय अनुभव आहे? आम्हाला सांगावं लागेल की आमच्या गळ्यामध्ये लोक हार घालतायत हा आमचा अनुभव आहे. आम्हाला लोक पाकिट देतात हा आमचा अनुभव आहे. आम्हाला लोक किंमत देत आहेत हा आमचा अनुभव आहे. जवळपेक्षा सुद्धा आमची व्यवस्था जास्त करतात हा आमचा अनुभव आहे. हा परमार्थातला अनुभव आहे. परमार्थातला अनुभव आहे. परमार्थातला अनुभव येण्यासाठी सांगू का एक वाक्य? परमार्थातला अनुभव येण्यासाठी लोकांनी आपल्याला त्रास दिला पाहिजे, महाराज, हार नाही घातला पाहिजे. त्याशिवाय परमार्थातला अनुभव येत नसतो. कसोटी आहे, अनेक वृत्तांत आहेत, अनेक इतिहास आहे. कसोटी घेणारा कोणीतरी भेटलं पाहिजे. आणि कसोटी घेणारं भेटलं पाहिजे. परीक्षा घेणारं भेटलं पाहिजे. परीक्षा लोखंडाची कोणी घेत नसते. सोन्याची परीक्षा घेतल्याशिवाय लोक स्वीकारत नसतात. आपल्याला जर परमार्थ करत असताना त्रास होत असेल ना, समजून चला आपण लोखंड नाही, आपण सोनं आहोत. सोन्याची परीक्षा घेत असताना काही पूजा करून घेतल्या जाते का? तुम्ही ऐकताय ना, पण मी बोलतोय ते तुमचं आहे ना ठिकाणावर. मी घरी नाही गेलो ना, बरोबर तुम्हाला मी 2 वाजता सुट्टी देणार आहे, पण तुम्ही फक्त ऐका व्यवस्थित. विठाला विठाला नाही. सोन्याची परीक्षा घेत असताना सोन्याला विचारा कशी घेतल्या जाते म्हणून. सोन्याची परीक्षा काही हार घेऊन घेतल्या जात नाही. सोन्याची परीक्षा काही स्वागत करून घेतल्या जात नाही. सोन्याची परीक्षा काही पाय धुवून घेतल्या जात नाही महाराज. सोन्याची परीक्षा ठोकून घेतल्या जाते, घासून घेतल्या जाते, तापवून घेतल्या जाते. या सगळ्या परीक्षेला जी उतरते ना, त्यावेळेला सोनार म्हणतो पाटील 100 नंबरी आहे. याला जर ते उतरलं नाही ना, मग म्हणतो हे काही कामाचं नाही, सोनं नाही, हे कथील आहे. तोपर्यंत धीर धरणं फार महत्वाचं असतं. पण तू निघतच नाही महाराज. कसं काय? निंदा मोटकी नायके आणि कपाळ धरून ठाके. थोडीशी जरी आपली निंदा कोणी केली की लगेच कपाळ धरतो आपण. आपली निंदा केली त्या माणसाने. ज्याला थोडीशी निंदा सुद्धा सहन होत नाही, त्याला अंगावर तुंपलं कसं सहन होईल? आणि म्हणून विठाला 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 रामकृष्ण महाराज, तुमच्या इकडे एरंडाचे कारखाने आहेत. एरंडाचे म्हणजे एरंड म्हणजे बिया नाही बरं का, ते फोड. एरंडाचे फोड माहिती आहे म्हणजे काय करते तुम्हाला माहिती आहे? एरंडाचे फोड माहिती आहे? एरंड माहिती आहे? एरंड माहिती आहे. त्याचं ते बघा खोड उसासारखंच असतं. त्याला असे करंडे असतात बरोबर. मग त्याला कोणी चरख्यात घालते? नाही घालत. एरंडाला चरख्यात घालत नाहीत, उसाला मात्र लोक चरख्यात घातल्याशिवाय राहत. ज्याला चरख्यात घालत नाही, ज्याला परमार्थ करत असताना त्रास होत नाही, तो त्रास सहन होत नाही, समजून चाला हे एरंड आहे. आणि परमार्थ करत असताना लोक चरख्यामध्ये घातल्याशिवाय राहत नाही, तरी सुद्धा तो ऊस गोड रस दिल्याशिवाय राहत नाही. समजून चला हा साधू आहे. दृष्टम दृष्टम पुनरपि पुनर्चंदनम चारुगंधम छिन्नम छिन्नम पुनरपि पुनस्वादु चैवेक्षु कांडनम दग्धम दग्धम पुनरपि पुनर्कांचनम तप्तवर्णम प्राणांतेपि प्रकृतिर विकृतिर न जायते नोत्तमाना. श्लोकाचा अर्थ असा आहे
ओस म्हणतो तुम्ही मला किती पीडा, किती त्रास द्या, किती पीडा, किती पीडा, मी माझी गोडी कधी कमी होऊ देणार नाही. चंदन म्हणतो तुम्ही मला किती तोळा, मी माझा सुगंध कधी घालवणार नाही. आणि सोनं म्हणते तुम्ही मला किती तापवा, मी माझी चकाकी कमी होऊ देणार नाही. बघा तुम्ही असं एकदम सूक्ष्म पद्धतीने जर ऐकत असाल ना, तुम्हाला भाव समजत असेल ना, तर लक्षात घ्या. सांगू का खरं, उसाला पिळल्याशिवाय किंमतच नाही. उसाला पिळल्याशिवाय किंमत नाही, चंदनाला तोडल्याशिवाय किंमत नाही, आणि सोन्याला तापवल्याशिवाय किंमत नाही. तशी साधूला त्रास दिल्याशिवाय किंमत नाही. दोघांची किंमत, दोघांची किंमत, दोघांची किंमत, पिळणाऱ्याची किंमत आणि रसाची किंमत. म्हणून पिळायचं असेल तर माणसाने चांगल्या माणसालाच पिळलं पाहिजे. ज्याला तंबाखू कोणी देत नाही दिवसभर, त्याला काय पिळताय तुम्ही? तुका म्हणे तोची संत, खऱ्या अर्थाने खूप टिकून राहावं लागतं. आणि म्हणून आपल्यासारख्यांना तो अनुभव येणं फार कठीण आहे महाराज. आहोत आपण कीर्तनकार आहोत, कीर्तनाचं आयोजन करणारे आहोत, कीर्तन ऐकणारे आहोत. पण मला असं वाटतं की ज्यांना हा अनुभव असेल, या अनुभवातही जो टिकून राहत असेल, संकटातही टिकून राहत असेल, त्याचा खरा परमार्थ आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जया. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. लाभा लाभन धरावे मना माझी. सुखी असलं तरी तोच भाव आहे, दुःखी असलं तरी तोच भाव आहे. हा परमार्थातला आहे. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज ही नाही, मज तेही नाही, वेगळा दोही पासूनी. ऐका, अनुभव येण्यासाठी सतत सतत प्रयत्न करायचे असतात. सतत प्रयत्नाने तो येत असतो. प्रपंचातही आणि परमार्थातही. प्रपंचातही अनुभवाला महत्व आहे, प्रपंचात परमार्थातही तर अनुभवाला महत्व आहेच आहे. प्रपंचामध्ये सुद्धा अनुभवी माणसाचं ऐकलं पाहिजे. काही सुशिक्षित लोक शिकतायत, त्यांनी लक्षात ठेवा, शिक्षण म्हणजे अनुभव नसतो. शिक्षण कोणीही घेऊ शकते, अनुभव फार वेगळा असतो. गादीवर पडल्या पडल्या एखादा जर पोहण्याचं शिक्षण घेत असेल, पुस्तक वाचत असेल, तर त्याला पोहता येणार नाही. पोहण्यासाठी त्याने अगोदर पाण्याचाच अनुभव घेतला पाहिजे. हे काय गादीवर बसून पोहण्याचं शिक्षण घेण्याचा विषय आहे, ते प्रत्यक्ष केलं पाहिजे. म्हणून अनुभवी माणसाचं ऐकलं पाहिजे. तुम्ही सुज्ञ श्रोतात म्हणून सांगतो. नसा सभा यत्र नसंती वृद्धा, महाभारतातला श्लोक आहे. सभा असली पाहिजे, पण त्या सभेमध्ये एखादा वृद्धही असला पाहिजे. तो वृद्ध कसा असला पाहिजे? तो वृद्ध धर्म जाणणारा असला पाहिजे. तो धर्म कसा असला पाहिजे? तो निष्कपट असला पाहिजे. आणि त्या धर्मामध्ये काय असलं पाहिजे? सत्य असलं पाहिजे. धर्मामध्ये सत्य असलं पाहिजे. आणि त्या सत्याला जाणणारा, त्या धर्माला जाणणारा सभेमध्ये एखादा म्हातारा असला पाहिजे. आणि म्हातारा जर असेल, अनुभवी असेल, तर त्या अर्थाने सभेला महत्व प्राप्त होत असतं. का तुम्ही ऐकताय? काय झालं महाराज? एका तरुणाचं लग्न ठरलं. तरुणाचं लग्न ठरलं. मुद्दा म्हणतो तरुणाचं लग्न ठरलं. तर पूर्वीच्या काळी लग्न तरुणांचे होत होते.
किती वर्षात होते तुम्ही लग्नात? 23व्या वर्षी लग्न झालंय. म्हणजे तरुणांमध्ये तरुणांचं लग्न झालं. 25 झालंय. समाधानी आहात? मला सांगत जावं, मला हे थोडंसं विचारायची सवय आहे. कोणीतरी पाहिजे म्हणून विचारतो. समाधानी आहात? हे तुम्हाला कोणी अगोदर सांगितलं होतं का? हे संसारात समाधान नाही हे कोणी सांगितलं होतं का तुम्हाला अगोदर? सांगितलं होतं. पूर्वीच्या काळी तरुणांचे लग्न होत होते. आता मोठं कठीण झालं महाराज. त्याचं झालं ते बिचारे भाग्यवान आहेत. राहिलं त्याचं कसं होईल काही समजत नाही. आता कठीण काळ आहे सगळं. 16 वर्षाचा आहे. मामा आहे का तुला? मामाला पोरगी आहे का? आहे ना? मामीची पूजा कर बघ तू. लक्षात अरे विनोद आहे सोबत. बाप विना घेऊन आहे, मुलगा टाळ घेऊन आहे. तरणा भाग्यवान बटी हरिके. मला असं वाटतं की तो बाप भाग्यवान आहे की ज्या बापाचा मुलगा टाळ घेऊन उभा आहे. आणि मला असं वाटतं की कीर्तनकार बापाने, विनेकरी बापाने आपल्या मुलाला टाळ शिकवलंच पाहिजे. जर नाही शिकवलं ना महाराज तर अनेक उदाहरणं देईल की मोठ्या मोठ्यांची मुलं सुद्धा वाया गेले टाळ न शिकवल्यामुळे. त्यांनी फक्त शिक्षणच शिकवलं. चला, तरुणाचं लग्न ठरलं आणि सगळ्या तरुणाने विचार केला की आपल्या लग्नामध्ये एकही म्हातारा न्यायचा नाही. सगळे म्हातारे कीर्तनाला पाठवून द्यायचे. एकही म्हातारा आपल्या लग्नात न्यायचा नाही. आणि लग्नात येतात, नाचू देत नाहीत, पिऊ देत नाहीत, न्यायचं नाही. सगळे तरुण निघाले. 5-7-10 लक्झऱ्या गाड्या निघाल्या एका लाईनने. काय असेल ते सगळं बघा, तुम्हाला माहित आहे. डीजे बिजे काय असतात तो सगळा निघाला. आणि नवरदेवाच्या भावाला असं वाटलं की आपला चुलता असला पाहिजे सोबत. चुलता समजतो ना? चुलता असला पाहिजे म्हणून लक्झरीला फार मोठी डिक्की असते बघा, असते ना, बाजून असते, पाठीमागून असते. तो चुलता त्या डिक्कीत टाकला, बाहेरून कुलूप लावून घेतलं. सगळ्या गाड्या तिथे गेल्या. डीजे खाली उतरला आणि डीजे मध्ये शांताबाई सुरू झाली. आणि त्या ठिकाणी पोरं नाचत 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 मंडपात गेले. नवरदेव सुद्धा नाचत होता. बाशिंग बांधून तिथं पोहोचला आणि खुर्चीवर जाऊन बसला. नवरी यायची होती. सगळे सगळे तरुण पोरं त्या मंडपामध्ये पाहिले. त्या नवरीकडच्या म्हाताऱ्याला वाटलंय की बघू आपण यांच्या डोक्यात किती टमाटे आणि बटाटे आहेत. आणि त्या नवरीकडच्या म्हाताऱ्याने एक प्रश्न विचारला. ऐका, प्रश्न होता. पोरो, म्हटले काय? तुम्ही आमची मुलगी न्यायला आला? म्हटले हा, मुलगी न्यायला आलो. हे आंधण नेणार, म्हटले आंधण सुद्धा घेऊन जाणार. जशी मुलगी नेणार, जशी आंधण नेणार, तसं आमच्या मुलीला आम्ही 4 एकर जमीन दिली, ते सुद्धा तुम्ही नेली पाहिजे. ते जर तुम्ही नेत नसाल तर आम्ही तुमच्या सोबत मुलीला पाठवणार नाही. उतरली नाही याची. जमीन कशी नाही, जमीन कशी नाही. आनंद पण जमीन जमलं ना, जमलं ना. तुम्हाला कसं काय समजलं मला जमलं म्हणून? जमीन कशी न्यायची? शेवटी त्या भावाला आपल्या चुलत्याची आठवण आली. डिक्की उघडली, जिवंत होता बिचारा.
आता 1-2 तासानं मरणार होता, बाहेर काढला, असा झटकून काढला आणि नेला मंडपात. असाच मंडप गच्च भरलेला होता. एका बाजूने नवरीकडचा म्हातारा, ऐका, एका बाजूने नवरदेवाकडचा म्हातारा उभा राहिला आणि नवरीकडच्या म्हाताराने या म्हाताऱ्याला प्रश्न विचारला, काय हो? म्हटले काय? मुलगी नेणार? म्हटले नेणार. आंधण नेणार? म्हटले आंधण सुद्धा नेणार. जमीन दिली 4 एकर पुरीला, नेली पाहिजे, नाही तर तुमच्या सोबत मुलीला नाही पाठवणार ठरलंय आमचं, तुम्हाला तसंच निघून जावं लागेल. तो म्हातारा म्हटला जमीन सुद्धा नेणार. जमीन नेणार? म्हटले हा, जमीन सुद्धा नेणार, फक्त एका अटीवर नेणार, जी मुलगी आम्ही नेणार ती जशी मंडपात आहे, जी आंधण नेणार ते जसं मंडपात आहे, तशी 4 एकर जमीन मंडपात घेऊन या, आम्ही घेऊन जायला तयार आहे. बोलण्यासाठी जर अनुभवाची गरज आहे तर जगण्यासाठी अनुभव नको? अनुभव नको? मग प्रपंचातलं जगणं असो, अनुभवाची गरज आहे, आणि परमार्थातल्या जगण्यात खूपच अनुभवाची गरज आहे महाराज. आणि म्हणून परमार्थातलं वय हे अनुभवाने मापल्या जाते. इथपर्यंत आपण आलो. पुढे चाला. अनुभवामध्ये 2 प्रकार आहेत. एका अनुभवाला यथार्थ अनुभव म्हणतात, एका अनुभवाला अयथार्थ अनुभव म्हणतात. अयथार्थ अनुभव कशाला म्हणतायत? ऐका, जो देशाने बदलतो, जो वस्तूने बदलतो, जो कालाने बदलतो, तो अयथार्थ अनुभव आहे. जो देशाने बदलत नाही, जो वस्तूने बदलत नाही, जो कालाने बदलत नाही, तो यथार्थ अनुभव आहे. फार महत्वाचं आहे बघा. ऐका कसं प्रपंचातला अनुभव बदलत राहतो महाराज, प्रपंचातला अनुभव बदलत राहतो. बघा तुम्हाला सांगतो, हा देश आहे, काय सुंदर मंदिर आहे. तुम्ही इथं आल्यानंतर बांधलं नाही, इकडून इकडे आल्यानंतर बांधलं. वा, अशी मंदिरं ज्यावेळेला तयार होत आहेत ना चंदू महाराज, ते काही सिमेंटची मंदिरं नसतात, फक्त नंतर आले. अगोदर मंदिर बांधलं, नंतर आले. वा, नंतर तुम्ही घर बांधलं, त्याच्यामुळेच तर शोभा आली. अगोदर देवाला आणला. असे चांगले मंदिरं फक्त सिमेंटने किंवा चुन्याने किंवा लोखंडाने होत नसतात. इतकं चांगलं मंदिर बनण्यासाठी त्याच्यात जीव ओतावा लागतो. जीव ओतावा, ते जीव ओतून तयार झालेलं मंदिर आहे. हा देश आहे. मंदिराच्या समोर आपण सगळेजण बसलेले आहोत. एक विदर्भातला कीर्तनकार बोलावला विठ्ठल महाराजांनी, रामकृष्ण महाराजांनी, चंदू महाराजांनी. तो उभा आहे तुमच्या. दोन्ही सारख्या अंतराने काय सांगत होतो? विदर्भ सांगत होतो. मंदिरात आणलं इकडे आम्हाला. हा सगळा देश आहे. या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात. एक कीर्तनकार उभा आहे तुमच्या पुढे, 2 चोपदार पाठीमागे उभे आहेत. हे सगळे टाळकरी उभे आहेत, मृदंगे आहेत, पेटीवाले आहेत. तुम्ही मस्त बसलेले आहेत. साऊंडवाले आहेत, ते कॅसेटवाले आहेत. चांगले आहेत बिचारे की मला काही विक्षेप होऊ देत नाहीत. आणि तुम्ही सगळे काही खाली बसलेत, काहींना खाली बसता येत नाही, ते खुर्चीवर बसलेत. हा देश आहे. या ठिकाणचा अनुभव आपला हा आहे. हा देश आहे. त्या ठिकाणचा अनुभव काय आपला? या ठिकाणी तुम्हाला प्रमाण ऐकायला भेटत आहेत, या ठिकाणी तुम्हाला सूत्र ऐकायला भेटत आहेत, या ठिकाणी तुम्हाला चौपा ऐकायला भेटत आहेत, या ठिकाणी तुम्हाला ओव्या ऐकायला भेटत आहेत. हा देश आहे कीर्तनाचा. पण हाच देश तुम्ही बदलला. इथून जर नवीन एखादा पिक्चर आलेला असला आणि पिक्चरच्या टाकीमध्ये गेला तर तिथला अनुभव वेगळा आहे. इथं आपण जरी हे असलो तरी तिथं आपण हे नसतो. आपण वेगळे असतो. इथं वेगळे आहोत आपण. इथं एकदम वेगळे आहोत आपण. असं वाटतं की आपण एकदम पारमार्थिकच आहोत. पण तिथं गेल्यानंतर आपला अनुभव बदलतो महाराज. आणि तिथं गेल्यानंतर आपण इथं, मला आता असं वाटतं की आपल्या चौपाया पाठ नाहीत, आपल्या अभंग पाठ नाहीत, पण मला असं वाटतं की कीर्तनात बसलेल्या श्रोत्यांची गाणे खूप पाठ. क्या हुआ,
क्या हुआ? देश बदलला की आपला अनुभव बदलतो. ह्या देशामध्ये हा अनुभव आहे, त्या देशामध्ये तो अनुभव आहे. कळलंय आपल्याला? हा यथार्थ नाही, अयथार्थ अनुभव आहे. काल बदलला की आपला अनुभव बदलतो. लक्षात ठेवा. सप्ताहाचा काल आहे, सुंदर काल आहे. 7 दिवस आपण या ठिकाणी येत होता, चांगलं चांगलं ऐकायला भेटत होतं. हा काल सप्ताहाचा काल असल्यामुळे बऱ्याच लोकांना माळ घालायची सुद्धा इच्छा झाली असेल. नवीन नवीन लोकांना माळ घालण्याची इच्छा या काळामध्ये होत असते. हा काळ आहे, पण काळ बदलू द्या. इलेक्शनचा काळ येऊ द्या, अनुभव बदलतो. सप्त्याच्या काळामध्ये घातलेली माळ फुकट प्यायला भेटते म्हणून काढायची इच्छा होते, अनुभव बदलतो. बघा बरं, एक तत्व आहे का? देशाने माणसं बदलतात, कालाने माणसं बदलतात आणि वस्तूने सुद्धा माणसं बदलतात. महाराज, वस्तू बदलली की माणसं बदलतात. आपला मुलगा ज्यावेळेला समोर आहे त्यावेळेला आईचा अनुभव वेगळा आहे आणि सवतीचा मुलगा समोर असला तर त्याच्याबद्दल अनुभव वेगळा आहे. आपला मुलगा समोर असला तर अनुभव वेगळा आहे आणि जाऊचा मुलगा जर समोर असला तर अनुभव वेगळा आहे. एखाद्या वेळेला सोबतच जर ते जेवायला बसले तर एकाला जास्त तेल आहे, एकाला आता म्हणा तेल सगळ्यांच्याच घरी आहे, पण मी पूर्वीचं सांगतो तुम्हाला. विषय असा आहे की आपला अनुभव बदलतो, वस्तूने सुद्धा आपला अनुभव बदलतो. मी महिलांना विचारून देईन की मृग नक्षत्रामध्ये किडा निघतो का? निघतो ना? त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? म्हणतात ना, आहे ना? मृगच म्हणतात. मृग नक्षत्रामध्ये जो किडा निघतो त्याचं लोणचं करता ना तुम्ही? हा, मग काय करता? पूजा करताय. आमच्याकडे पूजा करतात, है ना? पाणी टाकतात, त्याची पूजा करतात. मृग नक्षत्रामध्ये मिरुग नावाचा किडा निघाला, ती महिला त्याची पूजा करतायत. पण कधी कधी त्यांच्या डोक्यामध्ये जो किडा निघतो त्याची पूजाच करतायत ना. पण नख त्याच्यासाठीच आहेत महाराज. देवाला माहित होतं की हे नख असल्याशिवाय मारलं जाणार नाही. अनुभव बदलतो. ऐका रे राजांना, परमार्थातला अनुभव कधीच बदलत नाही आणि प्रपंचातला अनुभव बदलल्याशिवाय राहत नाही. खरं सांगा, मी नेहमी विचारतो, मायांनो, तुम्ही जेवढा तुमच्या पोराला जीव लावला लहानपणी तेवढे तुमचे पोरं तुम्हाला म्हातारपणी जीव लावतात का? तेवढा लावतात का? हो, नाही. अनुभव बदलतो. प्रपंचातला अनुभव आहे, लक्षात ठेवा. परमार्थातला अनुभव एक आहे. मला माझ्या अभंगासाठी बोलायचं आहे. मी आपल्याला आणखी एक विचारतो या अनुभवासाठी. तुमच्याकडे महाराज दुधाला काय म्हणतात? दूधच म्हणतात. म्हणजे परमार्थातला अनुभव वस्तूने कसा बदलत नाही याच्यासाठी सांगतो. दुधाला काय म्हणतात? दूध म्हणतात. ताकाला काय म्हणतात? ताक म्हणतात. लोण्याला काय म्हणतायत? लोणी म्हणतात. तुपाला काय म्हणतायत? तूप म्हणतात. आता तुपाला जर कोणी लोणी म्हणत असेल तर चूक का बरोबर? चूक. दह्याला जर कोणी ताक म्हणत असेल तर चूक का बरोबर? चूक. बरोबर आहे ना? चूक आहे ना? दह्याला ताक कसं काय म्हणता तुम्ही? दह्याला जर कोणी ताक म्हणत असेल तर चूक का बरोबर? चूक. लोण्याला कोणी तूप म्हणत असेल तर चूक का बरोबर? चूक. आता पुढचं सांगा. त्याच लोण्याला त्याच दह्याला कोणी जर हरी म्हणत असेल तर चूक का बरोबर? हे कसं काय बरोबर? विकिता गोरस Oh
एकी बुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी वस्तू कोणची असो परमार्थातला अनुभव एक आहे आणि म्हणूनच दह्या दुधाला त्या ठिकाणी ती दह्या दुधाला हरी म्हणते विकिता गोरस घ्या म्हणे हरी त्याचं कारण त्यांनी सांगितलं देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी मनामध्ये जे बसलेलं असते ना तेच बाहेर निघत असते महाराज अंतरीचे धावे स्वभावे बाहेर स्वभाव आहे माणसाचा अंतकरणातलं कधी अंतकरणात राहत नसते यांच्यात अजिबात राहत नाही तुला म्हणून सांगते तुला म्हणून सांगते तुला म्हणून सांगते गेलं सगळ्या गावात ते म्हणते तुला म्हणून सांगते ते म्हणते तुला म्हणून सांगते ते म्हणते तुला म्हणून सांगते झालं सगळ्या गावात अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी म्हणून असं म्हणतायत महाराज मनातली गोष्ट सांगायची असेल तर ते मित्राला सांगितली पाहिजे बरं का चौथा मनातली गोष्ट सांगायची असेल तर कोणाला सांगितली पाहिजे मित्राला सांगितली पाहिजे मनातली गोष्ट सांगायची असेल तर साधूला सांगितली पाहिजे मनातली गोष्ट कोणाला सांगू नये जिला तुम्ही सांगताय ना तिला सांगायची नाही हा कोणाला सांगता तुम्ही अरे गुज बोलावे संतासी गुज बोलावे संतासी आपल्या मनातली गोष्ट साधूला सांगितली पाहिजे त्याचा ते गैरवापर कधीच करणार नाही मनातली गोष्ट जर तुम्ही इकडे सांगितली ना ते एक दिवस त्याचं शस्त्र बनवून तुमच्यावर उठल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून मनातली गोष्ट कुणाला सांगायची नसते पण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी एक लक्षात ठेवा डोक्यावर दैदूत असून जर कोणी गोविंद घ्या असं म्हणत असेल तर हा विसर आहे पण परमार्थातला विसर वेगळा आहे आणि प्रपंचातला विसर वेगळा आहे सांगू का तुम्हाला विसर केव्हा पडत असते माणसाला विसर पडण्याचे काही कारण सांगितले माणूस क्रोधाने विसरतो माणूस भ्रमाने विसरतो माणूस कामाने विसरतो माणूस प्रेमाने सुद्धा विसरतो कामनेने माणसं विसरतात ब्रह्मा कन्येशी धरू पाय कामनेने विसरत क्रोधाने सुद्धा विसरत आहे जमदग्नीसारखे ऋषी सुद्धा क्रोधाने विसरले होते भ्रमाने सुद्धा विसरत आहे जानकी सुद्धा त्या हरणाला म्हणत होती हा सोन्याचा हरण आहे भ्रम झालतंय भ्रमाने सुद्धा माणसं विसरतात आणि प्रेमाने सुद्धा माणसं विसरतात गवळणी ज्या विसरल्या होत्या त्या भ्रमाने नाही त्या कामनेने नाही त्या क्रोधाने नाही त्या फक्त प्रेमाने विसरल्या होत्या कोणी एकी भुलनी नारी भुलल्यामुळे विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी आपुली याचा विसर भोळा पण गोविंद कडा कौतुके देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी ऐका आता पुढचं महत्वाचं आहे की चांगलं काम करणाऱ्या माणसाला लोक हसत असतात साधना करणाऱ्याला सुद्धा लोक हसत असतात पण हसणाऱ्या लोकांकडे पाहून आपली साधना आपण कधी सोडायची नसते लक्षात ठेवा साधना सोडायची नसते साधना ही मुक्त करण्यासाठी असते लोकांकडे पाहून जर आपला मार्ग सोडला ना तर आपल्याला मुक्काम कधी भेटणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक अपवादामुळे जर मार्ग सोडला असता जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांच्या त्रासामुळे जर आपला मार्ग थांबवला असता तर मला असं वाटते महाराष्ट्रातले सत्य सुद्धा चालू होण्याच्या अगोदर थांबले असते म्हणून आपण कधीही मार्गाने चांगल्या चालत असाल तर सोडायचा नाही एक उदाहरण सांगून जाईल तुम्हाला नाही सोडला तर एक दिवस विरोध करणारी माणसं सुद्धा तुम्हाला सामील झाल्याशिवाय राहणार नाही काय झालं बघा महाराज मुलीचं लग्न करायचं होतं बाप जरा वारकरी होता आणि मुलगी सुंदर होती शिकलेली होती आणि मुलीला जास्त मागणी असल्यामुळे एका वारकरी घराण्याने सुद्धा ती मागितली आणि एका श्रीमंत घराण्याने ती मागितली दोघांमध्ये वाद सुरू झाले मायबापामध्ये बाप म्हटला की आपल्याला पोरगी वारकऱ्याच्या घरी द्यायची म्हणजे सुसंस्कृत घरी द्यायची आणि माय म्हटले नाही आपल्याला मुलगी श्रीमंताच्या घरी द्यायची बाप म्हटला असं करू नको तू हे श्रीमंती काही दिवसापुरती आहे
हे लक्षात ठेव, मी पाहिलंय सगळं ते. नाही म्हणे 50 लाख रुपये पॅकेज आहे वर्षाला, नाही का, आणि फार मोठा बंगला आहे, 2-4 गाड्या आहेत घरी, आणि एकटाच पोरगा आहे, आणि सासू सासरे मेलेले आहेत, आणखी किती चांगलं पाहिजे. सासू मेलेले आहे, सासू सासरे, आणखी किती चांगलं पाहिजे बाई. त्या घरी गेल्यावर माझी पोरगी राणीच आहे एकदम, मालकी नाही मालकी. कुठं बसले घेऊन वारकरी, काय येते चालले कीर्तनाला, असं कुठं असते का? नाही म्हणते माझी पोरगी मला वारकऱ्याला द्यायची नाही. आहे तेही श्रीमंत आहेत, पण त्यांच्या घरी द्यायची नाही, मला यांच्या घरी द्यायची. बापाने समजून सांगितलं असं करू नको. मी त्याला पाहायला गेलो होतो ना, त्यावेळेला थंडीचे दिवस होते, तरी सुद्धा तो घाम पुसत होता. मला काय म्हणायचं लक्षात आलं तुमच्या? थंडीच्या दिवसात जर त्याला घाम येत असेल तर हा रोज संध्याकाळी फुटाणे खाणार आहे. गरिबी असली तरी चालेल, पण पोरगा व्यसनी नसला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. माय महाराज फार माय, मी खरं सांगतो, हा कंपनी फॉल्ट, तो निघतच नाही, तो कंपनीतून आलेला आहे बरं का. बरोबर आहे ना? कंपनी एखाद्या गाडीमध्ये कंपनी फॉल्ट असा निघते का? नाही, तो निघतच नाही, तो जायलो तसाच राहतो. नाही म्हटले माझी पोरगी मला त्याच्याच घरी द्यायची. लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर बाप वारकरी होता. बापाने आपल्या मुलीच्या सोबत हरिपाठ दिला. हे बघ पोरी, काही झालं तरी चालेल, पण हरिपाठ सोडायचा नाही, हे घेऊन जा. तुझ्या माईच्या आग्रहामुळे मला तुला तिथं द्यावं लागते. पोरगी सुद्धा बापाच्या विचाराची होती. हा भाऊ मला किती त्रास झाला तरी चालेल, पण मी हरिपाठ कधी सोडणार नाही. पोरगी रोज हरिपाठ घेत होती, रोज हरिपाठ घेत होती. त्या घरामध्ये हे अजिबात कोणाला पसंत नव्हतं. एक दिवस तिच्या पाठीत लात मारली आणि की माझ्या घरात हे चालणार नाही. तरीसुद्धा तिने हरिपाठ नाही सोडला. तिने हरिपाठ सोडला नाही. ते घडलेलं आहे बघा. हरिपाठ सोडू नका, हरिपाठ सोडू नका, हरिपाठ सोडू नका. घर कसंही असू द्या, एक दिवस त्या सगळ्या घरातले लोक तुमच्यासोबत हरिपाठाला बसल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या गोष्टी का सोडायच्या महाराज? वाईट गोष्टी जर लोक सोडायला तयार नसतील तर आपण चांगली गोष्ट का सोडायची? चांगली गोष्ट करत राहायची. चांगलं ते चांगलं असते. चांगल्याचं फल नंतर चांगलं असते. वाईटाचं फल अगोदर चांगलं वाटत असलं तरी नंतर वाईट असते. चांगल्याचं फल अगोदर वाईट वाटत असलं तरी नंतर चांगलं असतं. गीता सांगते यद्यग्रे विषमिव परिणामी मृतोपम. अमृतासारखं फल असते त्याचं. आणि म्हणून अशा अर्थाने लोक हसत असले तरी चालतील, साधना करत राहिली पाहिजे, चांगलं काम करत राहिलं पाहिजे. तुम्हाला एक सुंदर शेर आहे बा, फार मस्त एक शेर फार सुंदर आहे. ऐकताय तुम्ही म्हणून सांगतोय प्रेमाने. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर म्हणजे सबूर धर. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? धीर धर. नाही, धीर धर. लक्षात आलं ना? सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे. आणि पुढे ऐका, सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. तुका माने चांगल्या मार्गाने चाललोय आपण. आपण सप्ताह करतो म्हणजे हा काय मार्ग वाईट आहे?
आपण सत्याला वर्गणी देतो हा मार्ग काय वाईट आहे? आपण या ठिकाणची बिछाईत करतो हा मार्ग काय वाईट आहे? आपण विना घेऊन उभा राहतो हा मार्ग काय वाईट आहे? आपण या ठिकाणी देणगी देतो हा मार्ग काय वाईट आहे? आपण हा मंडप झाडून काढतो हा मार्ग काय वाईट आहे का? महाराजाला कोण वाईट म्हणेल? वाईट माणसं सुद्धा याला कधी वाईट म्हणणार नाही म्हणणार, ते करणार नाही. हा मार्ग कोण म्हणते वाईट आहे? अरे या मार्गाने लागलात ना दुसऱ्या मार्गाने जाणार नाही. तुम्ही जर या मार्गामध्ये असलात तर तुमचे मुलं इकडे येतील, तुमचे नातू इकडे येतील, निर्व्यसनी राहतील, त्यांचं जीवन सफल होईल. हसू द्या ना लोकांना. तुम्ही विना घेतलाय, लोक हसू द्या, हसत राहतील, आपलं कल्याण होईल ना. आपण टाळ घेतलाय, लोक हसत राहतील, तर आपलं कल्याण होईल ना. आपण संध्याकाळी हरिपाठ घेत असला घरातले लोक हसत राहतील, पण कल्याण तर आपलं होईल ना. लक्ष देऊ नका आणि चांगला मार्ग सोडू नका. नाही हा मलाच घालायचा. पुंडलिक वरदाय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. काय झालं बाळा महाराज? पहिले एका हारावर भागत होते, नंतर 2 लागायला लागले, आता 2 वर भागत नाही म्हणून 3 लागले. आता 3 पाहिजेत ना. आता 2 नाही, आता 3 आहे ना. अरे 3 पाहिजेत की नाही? आता 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री. कधी समजावं तुम्हाला? आता किती आणखी बिचारे आता काय माहित नाही मला, पण बस झाले आता 3 नाही काय. विठाला विठ्ठल हरि विठ्ठल अभंगाचा भाव मी आपल्या पुढे मांडला. आता एकच राहिला. चला आता तुमचे 132 म्हटल्यावर असो. अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडला. आपल्याजवळ 10 मिनिट शिल्लक आहेत. आता भगवंताचं चरित्र सांगतोय. थोडस भगवंताच्या चरित्रातले अनेक पैलू आहेत, समजून घेतले पाहिजे. भगवंताचं चरित्र समजण्यासाठी अगम्य आहे, अपूर्व आहे. बऱ्याचदा आधुनिक लोकांना अपूर्वता नाही समजत महाराज. आधुनिक लोक लौकिकाने त्याचा विचार करत असतात. त्याचं सगळं वय 50-60 वर्षाचं आहे. ती माणसं देवाचाही विचार करतायत,
साधूचाही विचार करतात, त्यांना काय साधू आणि भगवान समजणार आहे. म्हणून भगवंताच्या चरित्रातले अनेक भाग आहेत, अनेक संदेश आहेत. एक संदेश मी आपल्याला देऊन जाईल. चरित्र हे चरित्रासाठी नसते, चरित्र हे संदेशासाठी असते, लक्षात ठेवा. एक चरित्र असं आहे की गवळणी कात्यायनी नावाचं व्रत करण्यासाठी यमुनेवर जातात. कात्यायनी नावाचं व्रत कशासाठी करायचं असते? कात्यायनी नावाचं व्रत करण्याचं कारण असं आहे की जन्मोजन्मी हाच पती मिळावा, याच्यासाठी ते केल्या जाते. मला असं वाटतं तुमच्या घरी केल्या जाते का तुमचा रे व्रत? नाही, का केलं जात नाही? जन्मोजन्मी हाच पती मिळावा याच्यासाठी हे व्रत केल्या जाते. तुमच्या घरी केल्या जाते का? नाही 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 केल्या जात. याचा कारण काय? हे आता भेटूच नाही. कात्यायनी नावाचं व्रत करण्यासाठी गवळणी जातात आणि भगवान त्यांचे कपडे कदंबाच्या झाडावर नेतात, चरित्रातला भाव सांगतो आणि त्या सगळ्या गवळणी भगवंताची स्तुती करतात. त्या गवळणी कोण कोण असतात? नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजराणी, आईशा पाच जणी थकविल्या गवळणी, थकविल्या एक संगतीने थकविल्या, 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 प्रत्येक प्रदेशातल्या गवळणी, प्रदेश बदलला की समाज बदलतो, त्या ठिकाणी भाषा बदलते आणि प्रत्येक प्रदेशातले असल्यामुळे एक गवळण आहे ते कर्नाटक मधली आहे. ती गवळण आपल्या भाषेमध्ये देवाची स्तुती करते. हे देवा, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज, अडचाललो पडचाललो सिर कोड्यानं फोडो, मारी कानय्या पाणी खेळ्यानं खेळो, गवळणी थकविल्या. दुसरी जी गवळण आहे ती केरळ मधली आहे. ती केरळ मधली गवळण, तिची भाषा वेगळी आहे. ती आपल्या भाषेमध्ये भगवंताची स्तुती करते. ती असं म्हणते, पावगा दाताला तू नंदाचा झिलो, म्हणजे मुलगा. पावगा दाताला तू नंदाचा झिलो, माका कपडा दियान म्या हिवान मेलो, हे माझे कोयतो, हे माझे कोयतो, बाका पाया पडलो, बाका पाया पडलो, बाका पाया पडलो, गवळणी थकविल्या. युपीतली गवळण आहे, युपीतली खतरनाक आहे ती गवळण. युपीतली गवळण खतरनाक आहे. हे असं वाटलं की हे मठातलं आहे, पण फार कठीण आहे ते. सगळी युपी सुतासारखी केली त्या गवळणीनं. ती गवळण आपल्या भाषेमध्ये भगवंताची स्तुती करते. हे देवा, देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी, देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी, चरण पकड़ोगी मैया कुतो जुड़ी, मेरी सारी दे, ओ मेरी सारी दे, ले मेरी दुल्लड़ी, ले मेरी दुल्लड़ी, ले मेरी दुल्लड़ी, गवळणी थकविल्या, 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 एक संगतीने थकविल्या. शेवटची गवळण आहे, हुशार आहे. हो, हुशार आहे. हो, कुठली आहे माहिती आहे का तुम्हाला? गुजरातची आहे, गुजरातची. हुशार गवळण आहे, चहावाली आहे पण हुशार आहे. सगळ्यांना चहा पाजला बिचारे. ती गवळण भगवंताची स्तुती करते.
जोरे माधवजी मैं शरण थई, जोरे माधवजी मैं शरण थई, तनका ताकई पी। बाप दयालु तोई मारी सारी आपो, आपो म्हणजे दे, मारी सारी आपो, हात निले कंकणी गौडणी ठकविल्या, 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 एक एक संगतीने ठकविल्या। संदेश आहे महाराज, नामदेव महाराजांचा गौडणी सांगण्याचा संदेश आहे आपल्यासाठी की बाबा रे, कोणीही असा एका ठिकाणी या आणि माझ्या देवाची पूजा करा। देव तुमच्या जातीचा विचार करणार नाही, तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। या देशाची अखंडता आणि एकात्मता टिकून राहावी असं वाटत असेल ना, तर सगळ्यांनी एकत्र येणं अत्यंत महत्वाचं असेल, लक्षात ठेवा। आता आपण एकत्र येतोय ना, ते आपल्यासाठी एकत्र यायचं नाही महाराज, आता देशासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे। भविष्यामध्ये आपल्याला आपला विचार करायचा नाही, आता देशाचा विचार करायचा आहे। अन्न आहे आपल्याकडे भरपूर, वस्त्रही भरपूर आहेत आपल्याकडे, आता निवाराही खूप चांगला आहे आपला, प्राथमिक गरजा भागल्यात आपल्या, आता ह्याच प्राथमिक गरजा होत्या ना, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या, भागल्यात आपल्या प्राथमिक गरजा। त्यावेळेला होत्या त्यावेळेला आपण विचार अन्नाचा करत होतो, ज्यावेळेला नव्हतं त्यावेळेला वस्त्राचा विचार करत होतो, ज्यावेळेला नव्हतं त्यावेळेला निवाऱ्याचा विचार करत होतो। या सगळ्या गरजा जर आपल्याला देशाने आपल्या भागवल्या असतील तर माझी विनंती आहे, आता तरी आपण देशाचा विचार करा ना। आणखी काय पाहिजे तुम्हाला? तुमच्या हव्यासापोटी, तुमच्या स्वार्थापोटी, तुमच्या सगळ्या हव्यासापोटी तुम्ही काय देशाचं नुकसान करणार आहात का? अरे पद येत राहतील, जात राहतील, माणसं येत राहतील, जात राहतील, पण आता हा देश दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ नये असं जर वाटत असेल तर आजच्या कीर्तनाची तुम्हाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। जात म्हणून एकत्र नाही आलं पाहिजे, सगळ्यांनी हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे, लक्षात ठेवा। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदू है हम, हिंदू है हम, हिंदू है हम, वतन है हिंदुस्ता हमारा, हमारा आए कहाँ से अच्छा, हिंदुस्ता हमारा, हमारा आए जहाँ से अच्छा। गोदी में खेलती है इसकी हजारों नदियाँ, गोदी में खेलती है इसकी हजारों नदियाँ। पर्वत है सबसे ऊंचा, इनका यहाँ सहारा, सहारा आए जहाँ से अच्छा, हिंदुस्ता हमारा, हमारा सारे जहाँ से अच्छा। विनंती आहे, प्रार्थना आहे, देवाचा जसा विचार कीर्तनकाराने केला पाहिजे तसा देशाचाही केला पाहिजे। रामप्रभूचं चरित्र जर तुम्ही सांगत असाल तर रामप्रभू फक्त राजे नव्हते, रामप्रभू फक्त देव नव्हते, तर ते राजे सुद्धा होते। भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर आम्ही सांगत असू तर ते सुद्धा फक्त देव नव्हते, तेही राजेच होते। आणि म्हणून आमच्या देवामध्ये जर हे राजत्व असेल, हे राजनीती असेल, तर खऱ्या अर्थाने या देशाला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा साधूची असेल। महाराज दादांनो, विषय असा आहे, तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आला असाल तर ऐका, तुम्ही जर फक्त पंक्तीसाठीच आला तर माझा नाविलाज आहे, पण तुम्ही कीर्तनासाठी जर आला असाल तर माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या व्यासपीठाची विनंती आहे तुम्हाला। हे व्यासपीठ नारदाचं व्यासपीठ आहे, देवाचं व्यासपीठ आहे। विनंती आहे तुम्हाला की आता आपण देशासाठी पुढे भविष्यामध्ये विचार केला पाहिजे। आपला विचार भरपूर झालाय, आता देशाचा विचार केला पाहिजे, देशहिताचा विचार आपण केला पाहिजे। जर नाही केला तर भविष्यामध्ये काय होईल सांगता येत नाही, आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। आणि म्हणूनच या ठिकाणी नामदेव महाराजांचा संदेश आहे, एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक गुजरणी, ऐशा
पाच जणी ठकविल्या गौडनी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या. गाराने वाढतात, यशोदेकडे गाराने येतात. यशोदेला आपल्या मुलाचं गारानं खरं वाटत नाही. एक दिवस यशोदेच्या डेऱ्यामध्ये प्रवेश करतो. हा फार मोठं चरित्र आहे. मग मात्र यशोदेच्या लक्षात येते की याला शाळेत पाठवलं पाहिजे. त्यावेळेची शाळा गाईच्या पाठीमागे जाणं ही आहे. आजही गाईच्या पाठीमागे जाणं ही शाळा चांगली आहे. आज महाराज या देशामध्ये जास्त शाळा शिकलेली माणसं जास्त शाळा करतात. शाळा करायसाठी शिकतात, लक्षात ठेवा. त्यावेळेला गोधने चारावया जातो शारंग पाणी. आजही गाईचं संरक्षण होणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ज्या ज्या ठिकाणी गोशाळा असेल त्या त्या ठिकाणी आपली देणगी देणं महत्वाची आहे. तुम्हाला सांगतो, गोग्रास आपल्या घरातला कमी झाला तेव्हापासून समाधान त्या ठिकाणी निघून चाललं. पूर्वी गाईची एक भाकर असायची, ती भाकर आता घरातल्या नंदीला चारल्या जाते. तो गाईच्या भाकरी खाऊ खाऊ गरीब झाला बिचारा, गाईसारखा नाही का. आणि म्हणून मदत केली पाहिजे माझ्या राजांनो. गाय हा विषय स्वतंत्र आहे, तो आमचा विषय आहे. खरं म्हणजे आमच्याकडे जवळजवळ सगळ्या गोशाळेला 17,500 ते 18,000 गोधन आहे, लक्षात ठेवा. प्रसंग आहे म्हणून सांगतो. आम्हाला तुम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून जी दक्षिणा देताय ना, ती सगळी दक्षिणा आम्ही गोशाळेसाठी खर्च करतो. आणि असं समजू नका की महाराज नाही. अरे आम्ही कथा सांगणारे आहोत, आम्ही रामायण सांगणारे आहोत, रामप्रभूचा वनवास सांगणारे आम्ही आहोत. रामप्रभूचा वनवास जर आम्ही सांगत असू तर त्या पैशावर आम्हाला विलास करण्याचा काय अधिकार आहे? तो निधी, ते तन मन आणि धन हे धर्मकार्यासाठीच असलं पाहिजे. आपला काय अधिकार आहे महाराज त्याच्यावर? आपल्या विलासाचा काय अधिकार आहे? आपल्या कपड्याचा काय अधिकार आहे? आपला अधिकारच नाही. तो कीर्तनामुळे भेटते ना, कथेमुळे भेटते ना, मग ते चांगल्या कामासाठी खर्च झालं पाहिजे. अनेक काम आहेत, त्यातलं हे एक काम आहे. हो, गाईचा चारा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज गाई अत्यंत संकटात आहे. एकही दिवस असा जात नाही की आम्हाला कुठं चारा पाठवावा लागत नाही. आणि म्हणून कठीण आहे महाराज. गाय भयंकर निर्दयीपणाने मारल्या जाते आज ह्या देशामध्ये. अरे काय, आजच्या सरकारचं आपण स्वागत केलं पाहिजे की त्यांनी काही निर्णय गायीसाठी चांगले केले, ते लागू झाले पाहिजेत लवकर. कत्तलखान्यामध्ये नेल्यानंतर तिच्या अंगावर उकडतं पाणी टाकलं जाते. तुम्हाला सांगतो, जिवंत असताना तिच्या अंगावरचं कातळ काढलं जाते. उलटी टांगून ती जर जवान असेल तर तिचं नरडं फोडून जिवंतपणे तिच्या शरीरातलं सगळं रक्त बाहेर काढलं जाते. ज्याला अंतकरण आहे ती माणसं विचार करतायत. ज्यांना अंतकरणच नाही, ज्यांना काही अंतकरणाचा विषयच नाही, त्यांनी देवाने दिलंच नाही बिचाऱ्यांना, ते काय विचार करतील? देवाने ज्याला अंतकरण दिलं ती माणसं विचार केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. अत्यंत निर्दयीपणाने या देशामध्ये गाय मारण्याची पद्धत आहे. हा देश आहे कोणाचा? जहा सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. है भारत वो जा ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जाहर मोहन एक बालक है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश ही सगळी गीत फक्त निवडणुकीच्या वेळेसच वाचतात. वाजू नये यांनी खरं म्हणजे त्यावेळेला, नाही का?
त्याच वेळेला फक्त ओ भारत देश है मेरा. नंतर गाय जगली पाहिजे माझ्या दादांनो. हा देश जगण्यासाठी मी सगळं नाही सांगणार. आपल्या संस्कृतीतला असा एकही ग्रंथ नाही की ज्या ग्रंथामध्ये गायीचं महत्व नाही, एकही नाही. मग आपल्या संस्कृतीने जर गायी जगवायची सांगितली असेल तर मला असं वाटतं या देशात गाय जगली पाहिजे. ते जगवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, महत्वाचं आहे. आणि म्हणून आता गाय आपल्याला घरी नाही वागवता येत. जिथं गोशाळा असेल त्या ठिकाणी आपण आपली देणगी पोस्ट केली पाहिजे अशी प्रार्थना करतो. प्रभू, गोधने चारावया जातो शारंग पाणी. शारंग पाणी गायी चारण्यासाठी जातात, अनेक प्रकारचे खेळ खेळतात. आणि त्या ठिकाणी आता सगळेजण एका ठिकाणी येतात, कमलाकार बसतात. कमळाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या दूर असतात, लहान लहान पाकळ्या जवळ असतात. मध्यभागी प्रभू उभे राहतात, हातामध्ये द्रोण घेतात आणि त्या ठिकाणी सगळ्यांना काला वाटतात. त्याचं वर्णन स्वतः भागवतकार करतायत. विप्रदवेनम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलांगुन्निलेशो तिष्ठन् मध्ये स्वपरिसृदो हासयन् नर्ववेश्वहि स्वर्गे लोके मिशिति भोजे यज्ञ भुग्बाल केली पुंडली ज्ञानेश्वर माऊली